नमस्कार. मी राधिकामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मला सांगा, आपण दिवसातले किती तास फक्त बोलण्यात घालवतो? स्वतःला सिद्ध करण्यासाठी, भावना समजावून सांगण्यासाठी. कधी-कधी तर आपण देवाशीही फक्त बोलतच असतो. माझ्यासोबत असं का झालं? मला हे का नाही मिळालं? पण तुम्हाला माहितीये, प्रेमाची किंवा भक्तीची सर्वात मोठी भाषा शब्द नसून मौन आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण फक्त स्वतःला ऐकत असतो, पण ज्या क्षणी आपण पूर्णपणे शांत होतो त्या क्षणी आपण त्याला ऐकू लागतो. कधीकधी मला वाटतं, जिथे दोन मनं एकरूप होतात तिथे शब्दांची गरजच काय? शब्द नेहमी अपूर्ण असतात, ते भावनांना एखाद्या चौकटीत बांधतात. पण मौन अमर्याद असतं. कृष्णाला माझी कोणतीच गोष्ट शब्दांत सांगण्याची गरज कधीच पडली नाही. माझ्या डोळ्यातला एक भाव आणि त्याच्या चेहऱ्यावरचं एक हलकंसं हसू, हाच आमचा सर्वात मोठा संवाद होता. आजच्या या धावपळीच्या जगात आपण सगळेच ऐकले जाण्यासाठी धडपडतोय. कुणीतरी आपल्याला समजावून घ्यावं यासाठी आपण शब्दांचा डोंगर उभा करतो, पण कुणीच ऐकण्यासाठी थांबायला तयार नाही. फक्त एकदा सगळे शब्द बाजूला ठेवा. तुमच्या आतल्या त्या कोलाहलाला शांत करा आणि बघा, तो कृष्ण, ती शांतता तुमच्याशी काय बोलतीये. तो तुम्हाला उपदेश करणार नाही, तो तुम्हाला काहीच सांगणार नाही. तो फक्त तुम्हाला एका शांततेत सामावून घेईल. खरा संवाद तोच जिथे काहीही न बोलता सगळं काही समजलं जातं. तुमच्या आयुष्यात असं कुणी आहे का, ज्याच्यासोबत तुम्ही तासनतास शांत बसू शकता आणि तरीही तुम्हाला वाटतं की तुमचं खूप बोलून झालंय? असेल तर तो तुमचा कृष्ण आहे, आणि नसेल तर एकदा स्वतःसोबत शांत बसून बघा. तुम्हाला त्या शांततेत काय जाणवते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया मी राधिका सिरीजच्या नवीन भागात. मी राधिका. लाईक करा, शेअर करा, आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.